तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत आज ब्लाऊज कटिंग. आपण 3 ब्लाऊजची एक सोबत कटिंग करणार आहोत आणि एकाच कस्टमरचे तिन्ही ब्लाऊज आहेत, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. तर आपल्याला एक सोबत 3 ब्लाऊज आपण कट करू शकतो. तर आपण पेपर पॅटर्नवर कटिंग करणार, तर कुठला पेपर आपण कुठं ठेवून पिसावर ॲडजस्ट केलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच लक्षात येणार. तर आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे, वंदना गायकवाड हे चॅनल आपलं फेसबुक चॅनल आहे. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर मी कशा पद्धतीने कटिंग करते किंवा माझा वेळ मी कसा वाचवते, याच्यासाठी मी एकावर एक ठेवून मी 3 ब्लाऊजची एक सोबत कटिंग करणार. तर तुम्हाला काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का आपण ब्लाऊज कटिंग कशी करते. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण आज 3 ब्लाऊजचे प्रिन्सेसमध्ये एक सोबत कटिंग करणार. तर एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. तर त्याच्या अगोदर आपण बघूयात. मी बाही अगोदर कट केलेली, कारण टाईम नव्हता व्हिडिओ काढायला, पण असं वाटलं का तुम्हाला दाखवावं. परत मग मी कॅमेरा ऑन केला. तर अगोदर मी बाहीचं माप घेतले, तर ते कशा पद्धतीने घेतले ते मी तुम्हाला दाखवते. आता याला आपल्याला समोरच्या बाजूने मुडपावं लागेल. तर मुडपण्यासाठी आपण एक लाईन आखून घेतली, म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येतं. 1.25 इंच घेतली. आता 1 इंच बरोबर आपण अशा पद्धतीने मुडपून घेऊ आणि समोरून पण आपल्याला फोल्ड करावं लागतं, बरोबर. आता 6.5 इंचाची बाही आहे, 6.5 इंच इथं येतं आणि एवढं काही पॉईंट आपण शिवण्यासाठी सोडला. पूर्ण बाही मग आपण 7 इंचाची घेतली. समोरचा भाग आपण 3 इंचाचा घेतला आणि नंतर बाहीला मी आकार देऊन घेतला. तर आपण तुम्हाला मी 3 बाही एक सोबत कटिंग करते हे तुम्हाला दाखवते. बघू शकतात. जे फोल्ड बाजू होती ती आपण कट केली. दोन झाले आणि हा तिसरा ब्लाऊज पीस. ज्या वेळेला एकसारखं माप असतं त्यावेळेला आपण अशा पद्धतीची कटिंग करू शकतो. तर हे 3 बाही आपली काढून झाली. नंतर आपण हा जो उरलेला कपडा आहे तो मी पूर्ण कट करते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते का एकावर मी ब्लाऊज पीस ठेवलेत, पण जी ही इकडची बाजू आहे तुम्ही पाहू शकतात कमी जास्त भरपूर आहे. मग मी इकडच्या बाजूने कट न करता मग हीच लाईन मी कट केली आणि त्याच्यानंतर मग आपण व्यवस्थित ठेवून सगळं मी पॅटर्न ठेवून आखून घेते. तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने कुठं कुठं कोणता पार्ट ॲडजस्ट केला आहे. 90 पॉईंट कपडा होता आणि 38 चेस्ट होती, तर त्यानुसार आपण याची कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बऱ्याच जणांना कळत नाही, आपण ॲडजस्ट करायचं जर असेल तर ब्लाऊज पिसामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट केलं असेल करावं लागतं. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर अशा पद्धतीने मी कटिंग करते. तर व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, कारण मी आखून घेतले अगोदर. तिन्ही ब्लाऊज एक सोबत आपण कटिंग करतोय. अगोदर मी पाठीचा भाग जो बंद बाजू आहे त्या बाजूने ठेवलाय. तर हा पाठीचा भाग एकदम क्लिअर निघलाय. हा झाला आपला पाठीचा भाग काढून. कधी पण आपल्याला ज्यावेळेस एक सोबत सगळं काम करायचं त्यावेळेस लेअर चेक करा, कारण कमी जास्त पडायला नको.
तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण पेपर पॅटर्न पण हर एक साईजनुसार अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हर एक साईजनुसार भेटून जातील. तर तुम्ही DM करा, फेसबुकला DM करा. सगळ्यात जास्त लाईक फेसबुकला येतात. तर यूट्यूब पण सगळे चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करतोय. आता हे जास्त खालीवर असल्यामुळे मग मी कपडा बाजूला ठेवला आणि आपण याच्या अगोदर पण एक कटिंग केलेला ब्लाऊज तो अगोदर करून घेतलेला आणि नंतर मग आपण याच्यावर कटिंग घेतली. तर आपण त्याच्या याच्यातलीच एक क्रॉस पट्टी उचलली, कमी पडायला नको. कधी पण जास्त जर ब्लाऊज असेल तर कस्टमरला अगोदर एक ब्लाऊज शिवून द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा आहे, कुठं काही प्रॉब्लेम येतोय का, तर बाकीच्या ब्लाऊज पीसांमध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. डायरेक्ट एखादा नवीन कस्टमर आले आणि तुम्ही त्यांचे एक सोबत सगळे ब्लाऊज कट केले तर असं करू नका. तर पाहू शकतात एकदम परफेक्ट आलेत सगळे. आता एक आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये सगळ्या पट्ट्या निघून जातील. आता आपल्याला 4 क्रॉस पट्टे लागतील. आपण 2 काढलेले आहेत, 2 आपल्याला काढायच्या बाकी आहेत. तर मग अजून 2 काढण्यासाठी मी कपडा हा पाठीमागे घेतला आणि नंतर परत एकदा कोणती पण एक क्रॉस पट्टी ठेवून घ्या. आता शक्यतो मला असं वाटतंय ही साईड मी उचलून घ्यावा, कारण खालच्या साईडला कपडा आहे शिल्लक, त्याच्यावर आपण काढू म्हणजे बराचसा कपडा उरतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस गळ्याला